श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। मुख्य दरवाजावर सकाळी उठल्यानंतर पाणी शिंपडल्यावर काय होते आणि मुख्य दरवाजावर आपण आंघोळ करून पाणी शिंपडलं पाहिजे की नाही, की आंघोळच केली पाहिजे। मासिक धर्मामध्ये आपण दरवाजाच्या बाहेर पाणी शिंपलं पाहिजे का नाही। आपण देवघरामध्ये जो पिण्याचा लोटा भरून ठेवतो त्या पाण्याचे काय करावे, अशा बरेच प्रश्नांचे आज उत्तर तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा ही सर्वांना विनंती करते। व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करत जा। तुमचे लाईक आणि तुमचे कमेंट यावरूनच मला कळतं की तुम्हाला कोणत्या प्रकारचे माझे व्हिडिओ बघायला आवडतात, त्यामुळे कमेंट अवश्य करत जा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। तर सर्वात आधी आपल्या मुख्य दरवाजावर पाणी शिंपण्याची योग्य पद्धत आपण जाणून घेऊया। आपल्याला मुख्य दरवाजावर पाणी शिंपण्यासाठी रात्रीच आपल्याला तांब्यामध्ये पाणी भरून ठेवावं लागेल। त्यासाठी तुम्ही तांब्या किंवा पितळेचा किंवा अगदी स्टीलचा सुद्धा घेतला तरी चालेल। तांब्या तुमच्याजवळ असेल तो तांब्या तुम्ही घ्यायचा। हे पाणी तुम्ही झाकून सुद्धा ठेवू शकता आणि नाही झाकून ठेवलं तरी सुद्धा चालेल। स्वयंपाकघरामध्येच आपल्याला हा पाण्याने भरलेला तांब्या ठेवायचा आहे। आपल्या घरातील काही समस्या असतील, काही त्रास असेल किंवा हे पाणी आपल्यासाठी एक उपायकारक ठरतं। समस्या ह्या वेगवेगळ्या असू शकतात, म्हणजेच गृहकलेश म्हणजे वेगवेगळ्या कारणांमुळे सतत भांडण होत राहणे, घरामध्ये काही ना काही भांडणेचा कलहच घरामध्ये राहणे, ग्रहदोष उत्पन्न होत असतील, वास्तुदोष उत्पन्न होत असतील, सर्वांच्या समस्या वेगवेगळ्या असू शकतात। ज्या तुमच्या समस्या असेल त्या आपण भरून ठेवलेला रात्री जो तांब्या आपण भरून ठेवला होता तो तांब्याचं पाणी आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर सकाळी शिंपल्याने ते आपल्यासाठी खूप योग्य ठरतं। त्यामुळे प्रत्येक घरातील गृहिणीने आपला रात्रीचा स्वयंपाक आवरून सगळं काम आवरून रात्रीचे तर किचन ओट्यावर एक तांब्या भरून नक्की ठेवा। हे तुमच्या आयुष्यातील एक गोष्ट आहे, म्हणजेच ते तुमचं कामच आहे असं धरून तुम्ही चाला। हा उपाय करण्यासाठी दररोज सकाळी लवकर उठण्याची सवय लावा। ही प्रत्येकाला माहीतच आहे सकाळी लवकर उठण्याचे काय फायदे असतात। तर आता मुख्य दरवाजावर आपण पाणी शिंपडतो तेव्हा आपली आंघोळ झालेलीच पाहिजे का, किंवा आंघोळ झाल्यावरच आपण पाणी शिंपडावं का, तर तुम्हाला सांगते की तुमची आंघोळ नाही झाली तरी तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर पाणी शिंपडू शकतात। ते कसे, सकाळी लवकर उठायचं आणि अंथरुणावर बसायचं आणि हाताचे आपले दोन तळवे आहेत ना ते समोर घ्यायचे आणि सकाळचा जो श्लोक असतो तो म्हणायचा। तर तो श्लोक असा आहे, कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुल्ये तू गोविंदा प्रभाते कर दर्शनम, असा हा मंत्र म्हणायचा आहे। आणि त्यानंतर आपल्या दोन्ही हात जोडायचे आहे। श्लोक म्हटल्यानंतर आपल्याला उठायचं आहे। उठल्यानंतर आपल्याला थोडंसं फ्रेश म्हणजे तोंड धुवायचं आणि हातपाय तोंड धुवायचे आणि नंतर स्वयंपाकघरामध्ये जायचं आणि तुम्ही जो आदल्या दिवशी पाण्याने भरलेला तो तांब्या होता ना तो घ्यायचा आणि आपल्या घराचं जो काही मुख्य दार असतं त्याच्या बाहेर आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे। पाणी शिंपडत असताना एकदा तरी माता लक्ष्मीचं ध्यान नक्की करा। त्याचबरोबर तुम्ही तुमच्या पितरांचं सुद्धा ध्यान करू शकतात। आपल्या घरातील जो काही पितृदोष असतो ना तो याच्यामुळे सुद्धा म्हणजे घराच्या बाहेर पाणी शिंपडल्याने सुद्धा कमी होतो। पितृ आपल्याला खुश होऊन आपल्याला आशीर्वाद देतात। ध्यान करत करत आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उंबरठ्यावर पाणी शिंपडायचं आहे। पाणी शिंपडून झाल्यानंतर तुम्हाला उंबरठा पुसून घ्यायचा आहे, कारण आपल्या घरातील एक एक सदस्य सकाळी उठणारच आहे, त्यामुळे ते पाण्यावर त्यांचा पाय पडायला नको किंवा उंबरठ्यावर त्यांचा पाय पडायला नको। ते पाणी त्यांच्या
म्हणजे त्यांच्या पायाखाली यायला नको, त्यामुळे ते पाणी आपण स्वच्छ करून घ्यायचं. पाणी शिंपडून झाल्यानंतर आपण आपले स्नान वगैरे करायचं. स्नान वगैरे झालं की मग आपण उंबरठ्याची पूजा करावी, दारावर स्वस्तिक काढावं, मग देवपूजा करावी. आणि जे महिला अगदी अंघोळ करून घराच्या बाहेर पाणी शिंपडत असाल तर त्यांनी लगेचच उंबरठ्याची पूजा करावी. उंबरठ्याला धूप दीप ओवाळावे. एक छान असा तुपाचा किंवा तेलाचा जो तुम्हाला लावायचा आहे तो दिवा लावायचा. छान असे अगरबत्ती ओवाळायची, हळद कुंकू वाहायचं उंबरठ्याला, त्याची नमस्कार करायचा. अशी साधी सोपी अशी पूजा करायची. त्यानंतर आपण देवघरामध्ये म्हणजे तांब्या भरून ठेवतो. तो कशासाठी भरून ठेवतो तर आपण देवघरामध्ये तांब्या भरून ठेवतो तर ते पाणी आपल्यासाठी खूप चमत्कारी पाणी म्हणायला काही हरकतच नाही. कारण तुम्हाला माहीत आहे पाण्यामध्ये एक वेगळीच एनर्जी असते. तो तांब्या आपण भरून ठेवतो तर असं म्हटलं जातं की देवघरामध्ये तांब्या भरून ठेवल्याने आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते. आणि आपल्या स्वामी भक्तांना तर माहीतच आहे की आपण स्वामींजवळ एक प्याला नक्की भरून ठेवतो. आणि आपण तो तांब्या भरलेला असतो तर त्याचं पाणी आपल्याला रोज बदलवायचं असतं. मग तुम्ही म्हणाल आता त्या पाण्याचं काय करायचं, तर ते मी तुम्हाला मागे आता बोललेच की ते पाणी एक चमत्कारपेक्षा कमी नाही. कोणी आजारी असेल, कोणाला काही दुःखत असेल तर तुम्ही ते पाणी एक चमत्कार म्हणून, प्रसाद म्हणून सुद्धा ग्रहण करू शकता. तर हा ज्याचा त्याचा भावनेचा प्रश्न बरं का, नाहीतर काही जण कमेंट करतील की हां असं काही नसतं. पण शेवटी श्रद्धा महत्त्वाची असते. आणि जे स्वामी भक्त आहे त्यांना माहीतच आहे की आपण स्वामींना जे पाणी ठेवतो ते आपण स्वतः ग्रहण करतो. हे पाणी शिंपल्यानंतर उंबरठ्याची पूजा झाल्यानंतर छान अशी देवपूजा करावी. देवपूजा झाल्यावर घरातील वातावरण नेहमी सकाळच्या टायमाला आणि संध्याकाळच्या टायमाला, ह्या दोघी टायमाला घरातील वातावरण एकदम प्रसन्न, म्हणजे भीमसेनी कापूर घरामध्ये जाळायचा किंवा सुगंधित अगरबत्ती घरामध्ये जायची, म्हणजे मनामध्ये सर्वांना असं मनामध्ये सकारात्मकताच येईल असं वातावरण नेहमी तयारच करून ठेवायचं. तुम्हालाही माहीत असेल की आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा आपल्याला सुद्धा किती प्रसन्न वाटतं, केवढं छान वाटतं सगळं बघून. बाहेर रांगोळी, दाराला हळदीचं लेपन, उंबरठ्याला मस्त त्याची पूजा केलेली, बाहेर दीप, घरामध्ये अगरबत्तीचा वास, किती प्रसन्न वाटतं, मनमोहक वाटतं. आणि हेच तर खरं सुख आहे, हेच तर खरं समाधान आहे. अहो छोट्या छोट्या गोष्टी करल्याने आपल्याला किती समाधान मिळतं. जसं सकाळी करतात तसं संध्याकाळी पण करायचं. छान दीप धूप सर्व लावायचं. आणि नक्कीच एक दिवशी तुम्हाला ह्या बाहेर पाणी शिंपण्याचा एक वेळेस नक्की अनुभव येईलच. आणि देवघरामध्ये जो प्याला आपण भरून ठेवतो तो प्याला एक तुम्हाला आत्ता सांगितले एक अमृताप्रमाणे काम करतं. आणि जो आपण मंत्र स्तोत्र देवापुढे बसून जे मंत्र स्तोत्र आपण म्हणत असतो, काही आरत्या आपण म्हणत असतो, ते सर्व त्याचा सकारात्मक परिणाम त्या पाण्यामध्ये येत असतो. आणि तो सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत, म्हणजे दुसऱ्या दिवशीच आपण त्याला बदलवतो ना, तोपर्यंत त्या देवासमोर त्या स्वामींजवळ तो तांब्या आपण ठेवत असतो. आणि मग त्या तांब्याचं काय ते काम करेल हे तुम्हीच विचार करा ना. एवढं ब्रह्मांडा नायकांच्या शेजारी आपण ठेवत आहे, तर मग विचार करा की ते पाणी किती चमत्कारी असेल. आता मला असं म्हणेल की स्वामींजवळच ठेवावा का तांब्या, तर नाही, अजिबात नाही. ज्यांच्याकडे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर हे करत असतील, पण ज्यांच्याकडे स्वामींचा फोटो नाही, त्यांच्याकडे स्वामींची मूर्ती नाही, तर त्यांनी देवघरात नुसता भरलेला प्याला जरी ठेवला तरी चालेल. ते सुद्धा अमृताप्रमाणेच काम करते, कारण सर्व देव एकच आहे, फक्त आपले भाव हे वेगळे असतात. आशा करते की तुम्हाला आजची माहिती नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.